छत्रपती शाहू स्टेडियमवर शाहू छत्रपती KSS साखळी स्पर्धा सुरू आहेत. आज दुपारच्या सत्रातील पहिला सामना संध्यामठ तरुण मंडळ अ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात खेळवण्यात आला. संध्यामठच्या कपिल शिंदे यानं 41व्या मिनिटाला तर प्रवीण साळोखे यानं 52व्या मिनिटाला गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. संपूर्ण वेळेत सम्राटनगर स्पोर्ट्सला एकही गोल नोंदवता आला नाही. संध्यामठ संघानं हा सामना 2-0 अशा गोल फरकानं जिंकला. सायंकाळच्या सत्रात खंडोबा तालीम मंडळ अ आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ यांच्यात सामना झाला. प्रॅक्टिसच्या खेळाडूंनी खंडोबाच्या खेळाडूंना धोकादायकरित्या रोखल्यानं खंडोबानं पंचांकडे पेनल्टीची मागणी केली, मात्र पंचांनी ती मागणी फेटाळली. प्रॅक्टिसकडून चढाया सुरू असताना खंडोबाच्या सोनू हलदर यानं चेंडूवर ताबा मिळवला. प्रॅक्टिसच्या खेळाडूंना चकवा देत हलदर यानं 16व्या मिनिटाला मोठ्या डीच्या बाहेरून मारलेला जोरदार फटका रोखण्यात प्रॅक्टिसचा गोलरक्षक ओंकार माने अपयशी ठरला. पूर्वार्धात खंडोबानं 1-0 अशी आघाडी घेतली, मात्र ही आघाडी खंडोबाला फार काळ टिकवता आली नाही. प्रॅक्टिसच्या राहुल पाटील यानं अत्यंत चपळाईनं खंडोबाची बचावफळी भेदत दिलेल्या पासवर राजा छत्री यानं 20व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला बरोबरी साधून दिली. छत्री याच्या या गोलचं प्रॅक्टिसच्या समर्थकांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं. प्रॅक्टिसनं बरोबरी साधल्यानंतर दोन्ही संघांकडून खोलवर चढाया सुरूच राहिल्या. खंडोबाच्या कुणाल दळवीच्या पासवर केवल कांबळे यानं 40व्या मिनिटाला दुसरा गोल करून संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात खंडोबाच्या सोनू हलदर यानं छोट्या डीमध्ये गोलची सोपी संधी वाया गेली. यानंतर दुसऱ्यांदा सोनू हलदर यानं मारलेला फ्री किक प्रॅक्टिसचा गोलरक्षक ओंकार माने यानं यशस्वीरित्या रोखली. सामना खंडोबाच्या बाजूनं झुकला असतानाच सामन्याच्या 65व्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या राहुल पाटील यानं दिलेल्या पासवर ओंकार जाधव यानं गोल करून सामन्यात 2-2 अशी बरोबरी साधली.